मुक्ता, तुझी कॉफी गार होते, गरम करून आणू का? नको. किती वेळ अशी समुद्राकडे पाहत राहणार आहेस? समुद्राकडे कितीही वेळ पाहत राहिला ना तरी मन भरत नाही. किती सुंदर असतो ना हा समुद्र. ह्याला सागरही म्हणतात. मग त्यासाठी एवढं दूरवर पाहण्याची काय गरज आहे? इथे पहा ना, हा सागरी काही वाईट नाही. काय खरंच आहे. हा सागरही खूप छान. पाहत राहा एकटं, कितीही वेळ. माझी काहीच हरकत नाही. पण माझी आहे. मी कॉफी गरम करून आणते. मुक्ता, थांब ना जरा. मुक्ता, हे क्षण नाही का येणार परत? हो रे. एकदा काय आपण घरी गेलो ना की सगळं रुटीन चालू होतं. तुझं ऑफिस, माझा अभ्यास, सासरची सगळी नवीन नाती आणि मेन म्हणजे सगळ्यांशी सांभाळून घेणं. डोंट वरी, तुला सगळं छान जमेल. काय माहित. त्या दिवशी साधी खीर करायला घेतली आणि केवढा मोठा फियास्को झाला बघितलंस ना. पण सागर, मी तुला खरंच सांगते, प्लीज बिलीव्ह मी, खीरीत मी साखरच घातली होती. स्वतः चव पण घेऊन बघितली. अचानक त्याच्यात मीठ कसं पडलं मला खरंच जाऊ दे ना तो विषय. जाऊ दे कसं सागर? आधी तो साडीचा भयानक प्रकार, त्यानंतर खिरीचा हा प्रसंग. सागर, मला तर खरंच असं वाटतं की घरातल्या कोणाला तरी माझ्याबद्दल खूप वाईट फिलिंग, आणि घरात कोणाला तरी मी नक्कीच नको. मला तू हवीस. अगं असं काय करतेस तू? आईला तू आवडतेस, आजीला तू आवडतेस, झाला ना मग. दुसरा कोणाचाही विचार का करतेस तू? आणि प्लीज आत्ता इथे तरी हा विषय अजिबात नको. अगं आपण इथे फिरायला, एन्जॉय करायला आलो आहोत की नाही? मग खरंच इथे असेपर्यंत ना आपण खूप मजा करू. ओके? आलेच मी. मी जेवतीये. तू येतेस? अगं मी ॲक्च्युली बाबांची वाट बघत बसले होते, पण मला खरं भूक लागली खूप. चल आपण बसूया जेवायला एकत्रच.
जेवायला बसूया म्हणतेस ना? काय झालं? मला सुद्धा आवडलं असतं बाबांसाठी जेवायला थांबायला. पण माहित नाही किती वाजता येतील, माझ्या बरोबर जेवतील. गौरी, मी सध्या वेड्यासारखी वागतेय, खूप वेड्यासारखी बोलते, सतत बोलते. पण मी काय करू ग? कोणापाशी माझं मन मोकळं करू? फक्त तूच एक अशी आहे जिच्यापाशी मी बोलू शकते. आशिष आणि बाबा त्यांच्या आयुष्यात एकदम बिझी असतात. तुम्हा मुलांचं ठीक आहे, म्हणजे बरोबरच आहे. मी म्हणते तुमचं आयुष्य आहे आज, मोठे झालात तुम्ही आता. पण बाबा, आमच्यात असं कधीच नव्हतं गौरी, तुला माहितीये. आमच्या विचारांमध्ये कायमच तफावत होती. पण म्हणून आबोला नव्हता ग कधी. बोलायचे, रागवायचे, पण बोललेच नाही. तसं नाही सहन होत, खूप त्रास होतो. काय झालं मला खरंच कळत नाही. पण एक दिवशी अचानक सगळं चित्रच पालटून गेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टींवर मी विचार नाही केला असं नाहीये. खूप विचार केला मी विचार करूनच बाबांची 1000 वेळेला माफी मागितली. पण त्याचा काय? पण सगळेच बाबांना खूप छान ओळखतो गौरी. सगळ्याचा काही उपयोग नाहीये. आई, सॉरी. चल, तुला भूक लागली आहे ना, जेवायचं ना? चल जेवूया. चल चल. एवढंच तोंड करून बसली आहे माझी मुलगी. प्रत्येक बाबतीत ना माने तिचा हिरमोड करायचं ठरवलेलं आहे. मला सांग, मा असं का करता तो? आता तिला कसं समजावं मला खरंच कळत नाहीये. मेघना, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही बघा, पण एक लक्षात ठेवा, विनी तिच्या मतावर ठाम आहे. अहो, आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो, मला कळत नाही, मानी तुम्हाला त्यांच्या बाकीच्या मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वाढवलं ना, मग आपल्या मुलांना आपल्या इच्छेप्रमाणे वाढवू द्या की आम्हाला. मी बोलतो मानशी. मा विनीच्या बाजूने अजिबात विचार करत नाहीयेत. हे बघा दिवाकर, जे करायचे ते पटकन करा. मागच्या वेळेला विनीच्या इच्छेप्रमाणे जेव्हा झालं नव्हतं तेव्हा तिने काय केलं होतं तुम्हाला माहितीये. थोडक्यात वाचली होती माझी मुलगी. हे बघ, तू प्लीज ह्या वेळा तिच्यावरती लक्ष ठेव आणि ती पुन्हा तसलं काही भलतं सलतं करणार नाही ह्याची काळजी घे. आणि समजा तुला की ह्यावेळी तिच्या मनासारखंच होईल.
मुक्ता हॉटेलवाल्यांनी आपल्यासाठी टॅक्सी बुक केली आहे. आता तू ठरव आपल्याला कुठे कुठे जायचंय. सागर आपण आधी ओल्ड गोवा फिरून येऊया. चालेल. मग शांतादुर्गा मंगेशी सगळं करून मग परत येऊ. अरे बाप रे, सॉलिड मोठा प्रोग्राम आखलायस तू. सागर गोव्यातनं फिरण्यासारखं खूप आहे. तू बघ आपल्याला हे 8 दिवस पण कमीच पडतील. हे तर माहितीच आहे मला. आय वॉज जस्ट जोकिंग यार. मग तुला एवढं आवडत असेल ना गोवा, तर आपण इथेच राहूया ना. बाबांना सांगतो अमृत डेअरीचा एक प्लांट गोवा सुद्धा सुरू करा. आयडिया चांगली आहे, पण आपण साईट सीइंग आधी करूया. चल. ओके चल. ओ शेट, आता काय? मी वॉलेट रूम मध्ये विसरलो. ए काय रे सागर? मी आलो ना, तू 2 मिनिटं थांबा इकडे. आलो, लगेच आलो. लवकर ये. हा.
काय झालं तुला? सागर काय झालं? सागर सागर राकेश राकेश? राकेश इकडे होता. राकेश कसा असेल इकडे? आता अगं असं काय करतेस? इकडे कसा असेल राकेश? होता कुठे? मुक्ता, सागर करत होता. बरं ठीक आहे, पण गेला कुठे मग तो? बरं ठीक आहे, तू 1 मिनिट थांब इकडेच. खरे नाथ्या, राकेश बाबा कुठे आहेत? राकेश बाबा असतील ना कुठेतरी. कुठं तरी म्हणजे कुठं? घरात आहेत का घराबाहेर आहेत? घरातच आहेत कुठेतरी. खरे तुला काय एवढं चौकशी? नाही, मी चौकशी केली हे ठीक आहे, पण तुझी का म्हणून एवढी बोबडी वळली अशी? ए जाऊ दे, मला खूप कामं पडली आहेत. नाही नाही, पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ नाही माझ्याकडे. असं? बरं, मग मा साहेबांना जाऊन सांगतो. नाही, त्या विचारित होत्या राकेश बाबा कुठे आहेत ते बघून ये, म्हणून मी तुला विचारलं. आता त्यांना जाऊन तुझा निरोप देतो की नाथ्या फार बिझी आहे, त्याला अजिबात वेळ नाही, आणि राकेश बाबांचा काही पत्ता नाही. ए बाबा, मी तुला असं काही म्हणलं का? मगाशी राकेश बाबांना मी आंघोळीला जाताना बघितलं. आता कुठे माहिती नाही मला. मग माहिती करून घे आणि मला अर्जंट येऊन सांग. बरोबर सांगतो, लगेच सांगतो. का रे नाथ्या, अर्जंट सांगतो म्हणायला लागलास आणि इकडं कुठं चालला? बाथरूम तर इकडं आहे. काय भानगड काय? भानगड कसली? नाही नाही, तुझं लक्षण काही ठीक दिसतं ना मला. तू हल्ली राकेश बाबांच्या फार जवळ जवळ जाऊन खुसफुस करीत असतो. लक्षण ठीक दिसतं ना यार तुझं. ए तू कोण रे टिकोजीराव माझी चौकशी करणारा? हा, तू का मालक आहे माझा? नसत्या चौकशा करतोय. नाही नाही, मी तुझा मालक नाहीये, पण मी या घरचं मीठ खाल्लेलं आहे आणि त्याची शपथ घेऊन सांगतो, जर काही येडवाकडं करत असशील तर करू नको, नाहीतर मी तुला शिल्लक ठेवणार नाही. काय काय झालं? काय करायचं ठरवलंय तुम्ही? शालिनी, हा विषय आपण किती वेळा उगाळणार आहोत? आपण अनेकदा बोललोय ना. बोललोय, पण फक्त बोलणंच होतं, पुढे काहीच होत नाही. नेमकं काय हवंय तुम्हाला? तुम्ही तिला हॉस्टेलला ठेवा, ती मला इथे नको. शालिनी, आम्हाला कळत नाही की त्या मुलीची तुम्हाला नेमकी काय अडचण होतीये. आपलं घर मोठं आहे, तिचं तुम्हाला काहीही करावं लागत नाही, बघावं लागत नाही, मग हा हट्ट का? प्रत्येक काला उत्तर असतंच असं नाही, नाही का? तुमचंच वाक्य आहे
हे पहा, हा माझा हट्ट समजा, आग्रह समजा, दुराग्रह समजा, काय वाटेल ते समजा, पण ती मुलगी मला या घरात नकोय म्हणजे नकोय, म्हणजे नकोच आहे.